लाडक्या बहिणींचे ई-के-वाय-सी मध्ये चूक झाल्यामुळे हप्ता बंद झाला आहे. म्हणजेच काय, त्यांच्या खात्यामध्ये मागील महिन्याचे 3,000 रुपये म्हणजे मागील 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झाले नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत्या व पुन्हा एकदा आम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्यासाठी मुदत द्या किंवा एक चान्स द्या, असं लाडक्या बहिणींची विनंती होती. आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार ही मागणी केली होती. आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण ऑफलाईन ई-के-वाय-सी करण्यासाठी अंगणवाडी सेविकाताईंकडे फिजिकल व्हेरिफिकेशन करावे असे मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे. तुम्ही पाहू शकता, हे अर्ज दिले होते जिथे सांगितले होते की राज्यातील अनेक भागात सदर योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रियेत विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. आधार प्रमाणीकरणातील त्रुटी, सर्व्हर अडचणी, OTP न मिळणे, बायोमेट्रिक प्रमाणीकरण अयशस्वी होणे इत्यादी कारणामुळे अनेक पात्र महिलांचे अर्ज अद्याप पूर्ण होऊ शकले नाहीत. या तांत्रिक अडचणींमुळे पात्र असूनही अनेक महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असून याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. सदर माहितीची कोणाचीही चूक नसताना त्यांचे या योजनेपासून लाभापासून दूर ठेवले आहे, याची बाब अत्यंत गंभीर आहे व इथे ई-के-वाय-सी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याबाबत संबंधित यंत्रणांस निर्देशन द्यावेत, असे इथे पत्र देण्यात आले होते. यावरती नक्कीच इथे आपल्याला माहिती आहे की मंत्री अदितीताई तटकरे यांनी ऑफलाईन ई-के-वाय-सी म्हणजेच काय फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी इथे परमिशन दिली होती व त्यांनी सांगितलं आहे की अंगणवाडी सेविकाताईंकडून हे जे व्हेरिफिकेशन होणार आहे. परंतु लाडक्या बहिणी विचारत आहेत की हे नक्की पडताळणी कधी होणार आहे. तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे पत्र आलं आहे, ते आपण सविस्तर माहिती पाहूया. सूचना पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता अपात्र निकषांच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत इथे सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-के-वाय-सी प्रक्रिया दिनांक 31/12/2025 पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याचे बाबी शासनाच्या निदर्शनास आले आहेत. त्या अनुषंगाने जे काही निकषांनुसार सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेरपडताळणी होणे गरजेचं आहे. लक्षात घ्या, फेरपडताळणी. आता कोणाची फेरपडताळणी होणार आहे? जे काही पर्याय निवडताना किंवा इतर कारणांमुळे चुकीचे पर्याय निवडले गेले आहेत, तर इथे फेरपडताळणीची गरज आहे. सदर योजनेअंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्यांची नोकरी, सेवानिवृत्ती संदर्भातील निकष खालील प्रमाणे आहेत. तर लाभार्थ्यांचे वय हे काय, 21 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. लाभार्थी केवळ पात्र महिला फिमेल असावी, म्हणजे महिलांनीच इथे लाभ घ्यायचा आहे. लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नसावा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे माहिती देण्यात आलेली आहे. हे निकषांमध्ये तुम्ही बसायला नाही पाहिजे, हे बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे योजनेच्या निकषांनुसार ई-के-वाय-सी केलेल्या लाभार्थी महिलांपैकी शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करून व सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तरी आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवार नंतर संपर्क साधावा. आता यादी सुद्धा आलेली आहे. तर अंगणवाडी सेविकामार्फत जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे, प्रत्यक्षरित्या खातरजमा करून घेतला जाणार आहे. सोमवार नंतर तुम्ही संपर्क साधायचा आहे सांगितलेलं आहे. ठिकाण अकोला, दिनांक 22/1/2026. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसंदकर सर यांचे हे जे लेटर आहे, पत्र असणार आहे. तर तुमच्यासुद्धा जिल्ह्यामध्ये, तुमच्यासुद्धा तालुक्यांमध्ये, तुमच्यासुद्धा गावामध्ये हे पत्र आलं आहे का, यादी आली आहे का, नक्कीच तपासून घ्यायचे आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे योजनेच्या निकषांनुसार ई-के-वाय-सी केलेल्यापैकी पडताळणी करायची आपल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची माहिती गुगल ड्राईव्हद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर यादी इथे देण्यात येत आहे. सदर गुगल ड्राईव्हची लिंक आपली ई-के-वाय-सी मेलवर देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत जे काही क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करून व सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. तर इथे यादी देण्यात आलेली आहे. तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे.
तर प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी ही विनंती असणार असल्यामुळे तुम्ही सुद्धा पात्र आहे का किंवा अपात्र आहे ही सगळी माहिती गुगल ड्राईव्हवर असणार आहे, एकदा चौकशी करायची आहे. तर हे सुद्धा सचिव महाराष्ट्र राज्य डॉक्टर अनुप कुमार यादव सर यांनी इथे देण्यात आलेले आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे लाडक्या बहिणींनो. तर ऑफलाईन KYC साठी अंगणवाडीमध्ये या तारखेपासून 26 तारखेपासून सुरू होणार आहे. यादी आलेली आहे, तुमचं नावसुद्धा चेक करायचं आहे. आता ज्यांचे लाभ थांबलेले आहेत त्यांनी सोमवारनंतर अंगणवाडीशी संपर्क साधावा. अंगणवाडी नसल्यास त्या तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी ग्राम प्रकल्प यांच्याशी त्यांचे कार्यालय संपर्क करावं ही विनंती असणार आहे. लाडक्या बहिणींनो, सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. गाव पातळीवरती असेल अंगणवाडीशी संपर्क साधावा. अंगणवाडी नसल्यास त्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी असतात, ग्राम प्रकल्प अधिकारी असतात, यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर ही संपूर्ण माहिती गुगल ड्राईव्हवर तुमचं नाव आहे का सगळी माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्कीच बघायचं आहे. आणि अजून काही प्रश्न आहेत, अजून काही तुमचे काही प्रॉब्लेम आहेत तर नक्कीच कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.